सकाळी उठल्यानंतर ही पिऊ अशीच नाटके करत असते. तीही खात नाही आणि मलाही खाऊ देत नाही. तिचे नाटके बघा तुम्ही, किती नाटके करते. व्यवस्थित खात पण नाही. मग परत मला सगळ्यांची टोमणे ऐकावे लागतात. घरातलं काम खूप पडलं होतं, तसंच काहीच आवरलेलं नव्हतं. मग काय व्हिडिओमध्येच स्किप केला, किचन ओटा आवरून घेतला. मग डायरेक्ट गॅस साफ करताना तुम्हाला दाखवलं. पिहू नाश्ता पण नाही करू देत, म्हणून मी सकाळी यांच्या बरोबरच नाश्ता करून घेते. कारण की मग यांनी मला म्हणतात परत ती उठल्यावर तुला नाही करू देणार. मग त्यांच्याबरोबरच मी नाश्ता करून घेते. इथं बघा तुम्ही पिहू कशी मध्ये मध्ये येते, मला काहीच करू देत नाही ती. तिला खूप झोप आली होती. मग काय मी फटाफट कामं आवरायचा प्रयत्न केला. ती काय ऐकतच नव्हती. मला गॅस पुसल्यानंतर भांडे पण घासायचे होते. सगळं काम तसंच पडलेलं होतं. मला असं झालं होतं कधी एकदाचं काम होईल. इथे मध्येच प्राजू रडत होती, म्हणून मला मध्येच भांडे घासता घासता उठून जावं लागलं. पण माझे सगळे भांडे घासून झालते, फक्त धुवायचे बाकी होते. मग काय थोड्याच वेळात आजी आली. आजीने तिला घेतलं आणि झोपी लावलं. नंतर ती झोपली तेव्हा मी भांडेही धुवून घेतले. मला असं वाटत होतं की खरंच कोणीतरी यावं आणि माझी हेल्प करावं. पण काय कसं माहिती, आजी आली आणि तिने घेतलं पिहूला. त्यानंतर मी भांडे धुवायला बसले. भांडे धुवून झाले, मग मी लगेच कपडे धुवायलाही बसले. दिवसभर कितीही काम राहिलं तरी पण आहे ना, या पिऊमुळे मला उशीरच होतो. थोडं जरी काम राहिलं तरी त्याला मला 5-6 वाजूनच जातात. मी सकाळी 7:30ला उठलेली असते तरी माझं काम लेटच होतं. का तर या पिऊमुळे. ही मला काहीच करू देत नाही. आता मध्ये तर हिचा कानही खूप दुखत होता. तेव्हा तर माझी रात्रीची झोपच नाही व्हायची. इथं पाहू शकता तुम्ही, माझे भांडे झाले घासून आणि मी आता भांडे रॅकला लावत आहे. भांडे लावताना सुद्धा मला भीती वाटत होती की भांड्यांच्या आवाजाने ती उठू नये, म्हणून मी हळूहळूच लावत होते शक्यतो. कढई माझ्याकडून पडता पडता वाचली. भांडी मांडून झाल्यानंतर मला यांचा कॉल आला होता. मग मी फरशी पुसतच यांना बोलले, म्हणून मला फरशी पुसतानाचा काही व्हिडिओ काढायला जमलाच नाही. त्यामुळे मग मी डायरेक्ट एंडिंगला फरशी ते पुसून झाल्यावरच व्हिडिओ घेतला. नाहीतर मग परत तुम्ही म्हणशाल हिने अचानकच कसा काय व्हिडिओ दाखवला. थँक्यू. बाय बाय.